लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या पाया पडते देवाच्या. तर तिला तिथे राखी दिसते. ती म्हणते, अरे वा, किती छान आहे राखी, असं म्हणते आता काव्या. दादा, तुमच्या बहिणीने पाठवली आहे का, असं म्हणते आता काव्या. हा, बहिणीनेच पाठवली आहे, पण असं दुःख येऊन सांगतो आता तो सायकलवाला. काव्या समोर येऊन बसते त्याच्याने म्हणते, पण काय, तुमची बहीण खूप लांब राहते, ती स्वतः इथे येऊ शकत नाही, म्हणून तिने राखी पाठवली, एवढंच ना, असं म्हणते आता काव्या. दादा, असं म्हणते आता काव्य, छे म्हणजे मामूली अंतर असला असता तर मी स्वतः तिला भेटायला गेलो असतो, पण माझी बहीण एवढी लांब बसली आहे की मी तिला जाऊन भेटूच शकत नाही, असं म्हणतो होता सायकलवाला. म्हणजे असं म्हणते आता काव्या, म्हणजे असं म्हणतो तो माणूस, आम्ही लहान होतो ना, आम्ही बाजारातून घरला येत होतो आणि तेवढ्यामध्ये बाजारामध्ये एक बैल उधळला आणि उधळल्यानंतर सगळ्यांची पळापळ झाली, सगळे इकडे तिकडे धावायला लागले आणि बैल नेमका माझ्या दिशेने धावत आला. ते बघितल्यावर मला काहीच सुधरना, पण माझी बहीण सोबत होती ना, तिने तिच्या जीवाची पर्वा न करता मला त्या बैलापासून लांब लोटला आणि स्वतः बैलाच्या समोर उभी राहिली आणि त्या बैलाने शिंगाने तिला उचलून दिलं आणि ती लगेच त्यावेळी खलास झाली, एकही शब्द न बोलता मला सोडून गेली कायमची, असं म्हणत तो सायकलवाला रडायला लागतो. सटवाई असते ना, सटवाई, ती आपलं नशीब लिवते असं म्हणतात. मी सटवाईला सांगेन, कोणाच्या पण नशिबात असं मरण येऊ नकोस. तर आता पार्थ म्हणतो, आहो दादा शांत व्हा, काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात, सावरा स्वतःला, असं म्हणतो पार्थ. सावरला आहे मी स्वतःला, असं म्हणतो होता तो सायकलवाला. अशी मी तिची आठवण कधी काढत नाही सहजा, पण रक्षाबंधन, भाऊबीज असे सण असले ना की मला तिची लय आठवण येते, असं म्हणतो होता तो सायकलवाला. मग मी रक्षाबंधनच्या दिवशी बाजारात जातो, एक राखी विकत घेतो आणि स्वतःच्या हाताला स्वतःनेच बांधून घेतो, असं म्हणतो तो सायकलवाला. तर ऐकून सगळं काव्या मात्र खूप रडत असते. दरवर्षी मी तिच्यासाठी एक भेटवस्तू सुद्धा विकत घेतो, पण कोणाला द्यायचं त्या भेटवस्तू आठवण बनवून सगळ्या गोळा करून ठेवतो, असं म्हणतो तो सायकलवाला. मला वाटतंय कधी ना कधी ती कोणाच्या रूपाने माझ्याकडे येईल आणि म्हणेल, अरे लेका, मी आली आहे, तुझी बहीण, तुला राखी बांधाया, हात पुढं कर र. हे ऐकून आता खूप रडत असते काव्या. त्या सायकलवाला बघतो तिच्याकडे. अगं तू नको रडूस, मला रडवायचं नव्हतं, तुला माफी मागतो मी तुझी, असं म्हणतो आता तो सायकलवाला. तर अहो दादा, काय करताय, तुमच्यामुळे नाही रडते मी, खरंच, असं म्हणते आता काव्या. मी बांधू तुम्हाला राखी, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ खूप खुश होतो. असं काय बघताय, तुम्हीच मगाशी म्हणालात ना, तुमची कायम अशी इच्छा होती की तुमच्या बहिणीने कुणाच्या ना कुणाच्या रूपात तुमच्या घरी यावं आणि तुम्हाला म्हणावं, आणि म्हणता, हात पुढे कर तुझा, बांधू दे मला राखी. मग आता असं समजा की माझ्या रूपात तुमची बहीण आली आहे स्वतः तुमच्या घरी, असं म्हणते आता काव्या. बांधू मी तुम्हाला राखी, असं म्हणते आता काव्या. असं म्हणते ती. ठीक आहे, असं म्हणतो आता तो सायकलवाला. अगं मी का राखी नाही बांधून घेणार तुझ्याकडनं, असं म्हणतो विक्रम. तर अख्खं घर माझ्या विरोधात आहे विक्रम, असं म्हणते आता वसवत्या. असं असताना तू जर का माझ्याकडून राखी बांधून घेतलीस तर ती कदाचित कोणाला आवडणार नाही, असं वाटलं रे मला, असं म्हणते आता वसवत्या. हे बघ ताई, आता कोणाच्या आवडीनिवडीचा मुद्दाच नाही, हा नात्यांचा सण आहे, असं म्हणतो होता विक्रम. हा राखी नावाचा धागा हातावर बांधून घेण्याचा सण आहे, त्यामुळे प्रत्येक भाऊ बहीण हा राखी नावाचा धागा हातावर बांधून एकमेकांशी आपलं नातं असलेलं घट्ट करून घेतात. खरं तर भावाचं कर्तव्य असतं बहिणीचं रक्षण करायचं, पण तू किती ग्रेट आहेस का ते. तुला आठवतंय का, आपला पार्थ नुकता जन्माला आला होता, त्यावेळी मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो, अगदी मरणाच्या दारात होतो मी, कारण माझ्या ब्लड ग्रुपचं रक्त कुठेच अवेलेबल होत नव्हतं. त्यावेळा तू तुझी महत्वाची युरोप टूर सोडून वापस आले होतीस, कारण तुला माहिती होतं तुझं आणि माझं ब्लड ग्रुप सेम आहे. मी काय जगा वेगळं केलं नाहीये विक्रम, असं म्हणते तवं स्वत. माझा भाऊ आहेस रे तू, माझं कर्तव्य होतंय सगळं करायचं, आणि तू काय कमी केलंस का रे माझ्यासाठी. तुला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक घरात गेले होते स्वयंपाक करण्यासाठी, त्यावेळेला उकडतं तेल माझ्या तेलावर सांडलं होतं, पण तूच किती रडत होतास हे आठवतंय तुला, असं म्हणते तवं स्वत्या. आणि नंतर माझा नवरा मी गमावला त्यावेळेला तर संकट कोसळलं रे माझ्यावर, असं म्हणते आता वसवत्या. त्यावेळेला फक्त रम्याचा नाही, माझा सुद्धा बाप झाला होतास तो. हे खूप मोलाचं आहे रे विक्रम, खरंच. ताई ताई शांत हो ग, पूस डोळे पूस, असं म्हणतो होता विक्रम. आणि पटकन राखी बांधून घे चल. आणि ही मंजू कुठे आहे. मंजू ना मिथून बरोबर तिच्या बहिणीकडे गेली आहे, येईल ती थोड्या वेळात, असं म्हणते आता वसवत्या. बरं बरं, असं म्हणतो आता विक्रम, तू बस ना, असं म्हणते. आणि आता विक्रम बसतो आणि आता वसवत्या राखी बांधायला घेतात. तर आता तिलक लावतात त्या आणि आता आरती ओवाळतात आणि आता राखी सुद्धा बांधतात त्या. तर आता विक्रम मात्र खूप खुश होतो आणि आता ती मिठाई सुद्धा खडवते विक्रमला आणि आता तो तिच्या पायाही पडतो. बरं ताई, काय देऊ तुला ओवाळणीत, असं म्हणतो होता विक्रम. मी मागेन ते देशील, असं म्हणते आता वसवत्या. मग मग, असं म्हणतो होता विक्रम. विक्रम, तुझा माझ्यावरचा विश्वास कायम असाच राहू दे.
एवढंच हवंय रे मला असं म्हणते आता वसवत्या. अजून काही नको असं म्हणते ती. कधीही कुणीही माझ्याबद्दल तुला काहीही सांगितलं तरी तुझा विश्वास ढासळू देऊ नकोस. देशील आशीर्वाद, देशील ओवाळणी असं म्हणते आता वसवत्या. तर आता विक्रम म्हणतो ताई तुझ्या या बोलण्याने माझा तुझ्यावरचा विश्वास अजून ठाम झालाय असं म्हणतो आता विक्रम. तू खरंच काही चुकीचं वागलेली नसणार. नंदिनीला किडनॅप करण्यासारखं घाणेरडं कृत्य तू करूच शकत नाहीस असं म्हणतो आता विक्रम. म्हणजे ताई एवढ्या खालच्या थरच्याला तू जाऊ शकत नाहीस. तू काय काळजी करू नकोस. हा तुझा भाऊ कायम तुझ्या सोबतच असेल असं म्हणतो आता विक्रम. आणि आता विक्रम उठतो तिथून. तर आता विक्रम तिथून निघून जातो. तर आता वसुंधरा मनातल्या मनात म्हणते चला विक्रमला अगदी मनापासून राखी बांधून आमच्या बहीण भावाच्या नात्याची नवीन उजळणी केली. आता ही राखी त्याला कायम आठवण करून देत राहील. काहीही झालं, नंदिनीने माझ्या विरुद्ध कितीही खरे पुरावे आणले तरी त्याला माझी बाजू घ्यायची आहे. तर आता काव्या इथे आरती बनवते आणि त्या सायकलवाल्याला आता कुंकू लावते. थांबा असं म्हणतो आता पार्थ, तुमचे फोटो काढतो. एकदम लई छाप बोलला बघा, इतक्या दिवसांनी बहीण आले माझ्या घरी असं म्हणतो तो सायकलवाला. तर आता ओवाळणी करते काव्या तिची. तर आता तो सायकलवाला पैसे बाहेर काढतो. कशाला दादा असं म्हणते आता काव्या. या गरीब भावाकडून ही छोटीशी भेट असं म्हणतो तो सायकलवाला. आणि आता काव्या राखी बांधते आणि इथे पार्थ मात्र फोटोज काढतो. आणि आता सायकलवाला खूप भावुक होतो आणि आता काव्या पण खूप खुश होते. 1 मिनिट असं म्हणते आता काव्या. आणि आता काव्या पाया पडते त्याच्या. चांगला आशीर्वाद आहे असं म्हणते ती. हो असं म्हणतो तो सायकलवाला. हनुमंतराव तुम्ही नशीबवान आहात की तुमची ही बहीण तुम्हाला राखी बांधायला स्वतः घरी आली असं म्हणतो आता पार्थ. अहो पण हे ह्या वर्षीचं झालं, पुढच्या वर्षीचं काय असं म्हणतो आता तो सायकलवाला. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला राखी बांधायला तुमच्या या बहिणीला दरवर्षी मी इथे घेऊन येईन असं म्हणतो आता पार्थ. तर आता विक्रम बसलेला असतो विचार कर डायनिंग टेबलवरती. तेवढ्यातच इथे माळिनी येते. गुड मॉर्निंग असं म्हणते आता माळिनी. एरवी माणसांना एका नजरेत ओळखता ना तुम्ही, पण नंदिनी खोटं बोलतीये असं तुम्हाला अजूनही वाटतंय का असं म्हणते आता माळिनी. तर आता विक्रम म्हणतो आरोप मोठा आहे, आता मी काय बोलू शकत नाही असं म्हणतो विक्रम. आरोप मोठा आहे तो फक्त सिद्ध होईस तोपर्यंत. तर मग वसुहत्यांवर पण विश्वास ठेवू नका ना असं म्हणते आता माळिनी. वसुताईंना मीही अनेक वर्ष ओळखती आहे, पण काल जे काही घडलंय ना त्यानंतर मी जरा विचारातच पडले असं म्हणते आता माळिनी. माझी बाई असं काही करणार नाही असं म्हणतो आता विक्रम. हेच माझ्या सुनेविषयी पण वाटतं असं म्हणते आता माळिनी. आता 24 तास मागितले तिने म्हटल्यावर मला खात्री आहे ती पुरावा नक्की आणेन असं म्हणते आता माळिनी. आता ह्यातले 12 तास ऑलरेडी संपलेत, आता फक्त 12 उरलेत असं म्हणतो आता विक्रम. पण 12 तासानंतर काय होईल ह्याचा विचार तुम्ही आतापासून करू नका हा प्लीज असं म्हणते आता माळिनी. मी कितीही ठरवलं ना तरी विचार यायचे येतातच मनात. इतक्या सज्जासज्जी पाठ सोडत नाहीत ते. आणि 12 तासानंतर काय होणार असेल आणि कुठल्या तरी नात्याची परीक्षा सुरू होणारच आहे ना दोन्ही बाजूला असं म्हणत होता विक्रम. सुरू होणार कशाला, परीक्षा आता सुद्धा सुरूच आहे, फक्त ती आता नंदिनीची. आणि काही झालं तरी तिला पुरावा आणावाच लागणार आहे ना असं म्हणते आता माळिनी. असो पार्थाने काव्याशी काय बोलणं झालं असं म्हणत होता विक्रम. हो सकाळी फोन झाला, पार्थ म्हणालाय की ते निघालेत. आता हे सगळं त्या दोघांना कळल्यावर बाई कसं रिॲक्ट करणार आहे देव जाणं असं म्हणते आता माळिनी. तेवढ्यातच तिथे रम्या येते. मामा असं म्हणते तर रम्या, तू टेन्शनमध्ये असशील माहीत होतं मला, म्हणून मी तुझं अडलेलं एक ऑफिसचं काम मी पूर्ण केलंय आणि ईमेल पण केलंय, तू चेक करशील असं म्हणते तर रम्या. थँक्यू सो मच असं म्हणतो आता विक्रम. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते. बाबा थालीपीठ असं म्हणून आता नंदिनी नाश्त्याचं ताट देते आता विक्रमला. कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही असं म्हणते आता नंदिनी. थोडं खाऊन घेता का प्लीज असं म्हणते नंदिनी. अरे वा असं म्हणते आता रम्या. गुळ लावायचं काम चालू आहे वाटतं असं म्हणते आता रम्या. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. तुला जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल असं म्हणते आता नंदिनी. घरातले सगळेच तुझ्या बाजूने आहेत नंदिनी, फक्त मामा नाहीये, म्हणून गोड गोड बोलून त्याला सुद्धा तू स्वतःच्या बाजूने करून घ्यायचा प्रयत्न करतेस ना असं म्हणते तर रम्या. मला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये, माझ्या माणसाची मला काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते असं म्हणते नंदिनी. अरे बापरे असं म्हणते तर रम्या. अरे एवढीच काळजी होती तर त्यांना दुखवण्यासाठी माझ्या आईवरती नको नको ते खोटे आरोप का केलेस असं म्हणते तर रम्या. शेवटचे 12 तास सुटले तुझ्याकडे आणि जर या 12 तासात तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुला काय करायचं आहे हे नीट लक्षात ठेव नंदिनी असं म्हणते तर रम्या. रम्या थांब असं म्हणते आता माळिनी. वसुताई कुठे आहे, नाश्त्याला आल्या नाहीत असं म्हणते आता माळिनी. तिचे गुडघे दुखत होते म्हणून डॉक्टरांकडे गेले चेकअप करायला असं म्हणते आता रम्या. तर आता इथे वसुहत्या मात्र दीपकला भेटायला आलेले असतात आणि म्हणतात आता तूच मला मदत करू शकतोस. तर आता पोलीस स्टेशनमध्ये आलेत बघा हा वसुहत्या आता. आणि आता दीपक आपल्या गुन्हेगाराच्या कपड्यांमध्ये आहे. तू येऊन जर का माझ्या बाजूने बोललास ना तर माझ्यावर लागलेले सगळे डाग पुसले जातील आणि त्या नंदिनीचं तोंड काळं
होईल, करशील ना मला मदत असं म्हणते आता वसवत्या. तर आता दीपक तिच्याकडेच बघत असतो. मूर्ख समजलायत का तुम्ही मला? मी कुणाचीच काही मदत करणार नाही असं म्हणत होता दीपक. इतके दिवस मी जेलमध्ये सडतोय नंदिनीला मारण्याच्या आरोपाच्या खाली. इतके दिवस कुठे होता तुम्ही असं म्हणत होता दीपक. कधी येऊन उच्चारपूस केली का माझी? नाही ना असं म्हणत होता दीपक. आता सगळं तुमच्या गळ्याशी आलंय म्हणून तुम्ही माझ्या समोर हात जोडलाय. हे बघा, तुमच्यासाठी मी काहीच करणार नाहीये, निघवा इथून असं म्हणत होता दीपक. दीपक, माझ्याच होळीत असं काहीतरी टाक असं कुठे म्हणते तुला? तुला इतकी छान संधी मिळते तर घे ना असं म्हणते वसवत्या. नंदिनीच्या विरोधात जर तू का बोललास ना तर तिला घराच्या बाहेर काढलं जाईल. देशमुखांच्या घरातनं आणि जीवाच्या आयुष्यातनं ती कायमचं बाहेरचं जाईल. हे नको आहे का तुला असं म्हणते वसवत्या. खरंच आम्ही दोघे तुमचे खूप आभारी आहोत असं म्हणत होता पार्थ. रात्री तुम्ही आम्हाला इथे जागा दिलीत, एवढं प्रेमाने खाऊ घातलं आणि हल्ली कोणी करत नाही हो असं. खरंच तुम्ही खूप चांगली माणसं आहात असं म्हणत होता पार्थ. आम्ही नाही, तो तो म्हणजे आपला करता करविता असं म्हणते आता सायकलवाल्याची बायको. त्यांनी सांगितलं तसं आम्ही केलंय. त्यांनी लिहून ठेवलेलं असतो जे जे काय होणार आहे ते तसं लिहून ठेवलेलं असतो असं म्हणते आता ती सायकलवालीची बायको. आणि तसंच घडतंय. म्हणजे बघा, दरड कोसळणं, तुम्ही आमच्याकडे येणं आणि माझ्याकडनं तुमच्या अंगावर पाणी पडणं, तुमचे कपडे ओलं होणं, हे सगळं त्याने लिहिलंय असं म्हणते आता ती बाई. मग तुम्ही नवरा बायकोनं एका ताटात एकमेकांना भरवणं, हे सगळं ना त्यानं लिहिलेलं असतंय. तो वरचा आहे की नाही, त्याच्या हातात आपल्या दोऱ्या असत्यात. तो आपल्याला नाचवत असतो. तो नाचवतो तसं आपण नाचतो. मग माझ्या दोऱ्या फक्त हिच्या हातात आहेत, ही मला नाचवते असं म्हणतो होता सायकलवाला. तर आता काव्याला आठवतं की कसं अनिशा म्हटलेलीस ती आज तू पार्थना दूर केलंस, त्याने येऊ दिलं नाहीस. हु नोस, युनिवर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्कीच करत असेल असं म्हटलेलीस ते ना अनिशा. ते सगळं आता काव्याला आठवतं. अगं बाई काव्या, काय चोरून चोरून ऐकतेस? ये 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 असं म्हणते आता सायकलवाल्याची बायको. ये ग बाई, बाळ माझं ते असं म्हणते ती बाई. काय ग, मी तुला फाटक्या तोंडाची वाटलं असेल ना ग? वाटली असेल म्हणजे तू फाटल्या तोंडाची नास असं वाटतंय का काय तुला असं म्हणतो आता तो सायकलवाला माणूस. म्या तुझ्या बरगाड्या काढते का नाही बघ आता. आणि लाकडं कमी पडतायत ऑलरेडी चुली पेटवण्यासाठी, तुझ्या बरगड्या काढून कसं चूल पेटवते बघ असं म्हणते आता ती सायकलवाल्याची बायको. अरे भांडू नका बरं तुम्ही असं म्हणते आता काव्या. हे बघा, नीट ऐका बरं का. असंच एकमेकांच्या सोबत राहा, एकमेकांच्या हातात हात देऊन असंच आयुष्य काढा म्हातारं होईपर्यंत असं म्हणते येतात ती. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगतोय या सगळ्यात मला काही पडायचं नाही असं म्हणत होता दीपक. जरा विचार कर, नंदिनी जेव्हा एकटी पडेल ना तेव्हा तिला आधारासाठी एखाद्या खांद्याची गरज भासेल असं म्हणते आता वसवत्या. तुझा खांदा दे की तिला आधारासाठी असं म्हणते आता वसवत्या. बघ म्हणजे विचार कर असं म्हणते आता वसवत्या. तिच्या विरोधात बोलून सुद्धा ती माझाच खांदा घेईल असं वाटतंय तुम्हाला असं म्हणतो दीपक. अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? आतापर्यंत वाटेल ते केलंस तिच्यासाठी, यापुढे फक्त तुझ्यासाठी जगेन असं जर का प्रेमाने सांगितलं तिला तर का नाही ऐकणार ती तुझं असं म्हणते वसवत्या. तिला जेव्हा तिचा एकटेपणा खायला उठेल ना दीपक, तेव्हा ती तुझा विचार करू शकते नाही का असं म्हणते वसवत्या. हे बघा, तुम्ही मला खेचण्याचा प्रयत्न करू नका. आता मीच तुमची मदत करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, म्हणून तुम्ही इथे आलात ना असं म्हणत होता दीपक. अरे स्वतःचं भलं सुद्धा तू स्वतःच करू शकतोस असं म्हणते वसवत्या. माझ्या भल्याचं सोड, जर तुमची मदत करायची वाटत असेल ना तर आताच्या इथून मला बाहेर काढा असं म्हणतो दीपक. मूर्ख आहेस का तू असं म्हणते आता वसवत्या. मूर्ख आहेस का तू? हाफ मर्डरचे चार्जेस आहेत तुझ्यावर असं म्हणते वसवत्या. मी कशी सोडवणार तुला असं म्हणते आता वसवत्या. नाही सोडू शकत ना, जा इथून, मग मी तर तुमची फुकटात पण मदत करणार नाही असं म्हणतो दीपक. चला निघा इथून असं म्हणतो आता दीपक. बरं ठीक आहे, चला निघतो हा आपण. आणि हो, एवढ्या प्रेमाने आमचा पाहुणचार केला त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू असं म्हणते आता काव्या. हो थँक्यू असं म्हणत होता पार्थ. हे बघा, असं असतं तुमचं शरीराकडच्या माणसांचं का आपलं आभार मानत बसतात आणि एवढे आभार मानला तर पुढच्या वेळेला माझी कारभारने तुम्हाला उभे करेल का असं म्हणते आता सायकलवाला. काय ग कारभारने, तुला तर आता आडवं पाडवते आणि चेचीन असं म्हणते आता ती बाई. अरे थांबा थांबा, भांडू नका असं म्हणते आता काव्या. भांडू नका बरं. आणि हो, तुम्ही दोघं सुद्धा आता एकमेकांची काळजी घ्या, कळलं असं म्हणते काव्या. तुम्ही फक्त पत्ते कुटाला बाहेर जाऊ नका आणि तर लाटण्याने बदलतील ह्या असं म्हणते काव्या. लाटण्याने नाही, असं पायाखाली चिडीन असं म्हणते ती बाई. शांत शांत असं म्हणते काव्या. नशिबे तुम्हीच सांगताय असं म्हणत होता पार्थ. काय काय म्हटलं तसं म्हणते ती बाई. अहो ह्यांना असं सतत मध्ये मध्ये बडबडण्याची सवय असं म्हणते काव्या. चला जातो आम्ही असं म्हणते काव्या. अहो जातो नाही, येतो म्हणायचं असं म्हणत होता तो सायकलवाला. येतो असं म्हणते काव्या. येतो कसं असं म्हणते आता ती सायकलवालीची बायको. अगं तू शवाशी नाहीस ना, हळद कुंकू लावून जा असं म्हणते ती बाई. आता लग्न झालंय तुझं काव्या, सवाष्णबाईने असा हळदी कुंकू घेतल्याशिवाय जाऊ नये असं म्हटलेली असते ना. जानकी ते आठवतात काव्याला. शिकशील बाबा, शिकशील बाळा, थांब मी आले असं म्हणते आता सायकलवाल्याची बायको. आणि ही पण अशी शिकली असं म्हणतो तो. तर आता ती आणते हळद कुंकू.
तर आता हळद कुंकू लावते आता सायकलवाल्याची बायको काव्याला. तर आता काव्या पार्थकडे बघते आणि आता ती बाई पण काव्याला सांगते मला हळद कुंकू लाव म्हणून. तर आता काव्या पाया पडते त्या बाईच्या आणि मग ती बनते सौभाग्यवती भव. तर आजचा भाग इथे समजू. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. तर आता इथे पार्थ आणि काव्या जात असतात त्यांना कोणीतरी अडवताना म्हणतात पार्थ तुम्ही ताई तुम्ही इथे असं म्हणतो आता पार्थ. तर आता ती बाई म्हणते ही बघा माझ्या भावाची बायको हिच्या पोटात खूप दुखतंय असं म्हणते आता ती बाई. ती बहुतेक बाई आता प्रेक्षक हो नंदिनीचीच असिस्टंट असते बघा. तर आता पार्थ येतो बघायला. कुठे चालली आहेस असं म्हणतो आता जीवा नंदिनी. जिथे कुठे जातेस तिथे एकट्याने जाऊ नकोस प्लीज असं म्हणतो जीवा. आय विल मॅनेज जीवा असं म्हणते आता नंदिनी. पण नेमकं कुठे चाललीस तू असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी दीपकला भेटायला आलेले असते जेलमध्ये. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.